मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हे पुरस्काराचे नाव का ठेवण्यात गेले? मेजर ध्यानचंद हे आहेत तरी कोण हे आपण आज पाहूया. भारतातील महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या सन्मानार्थ या नावाने पुरस्कार देण्यात येत आहे. मेजर ध्यानचंद यांचा परिचय काय आहे ते आपण पाहूया. मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी प्रयागराज उत्तर प्रदेश येथे झालाय. ते भारतीय हॉकी संघाचे प्रमुख खेळाडू होते. त्यांनी 1928, 1932 आणि 1936 या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताला सुवर्ण पदके जिंकून दिली. ध्यानचंद यांचे ड्रिबलिंग कौशल्य आणि गोल करण्याची क्षमता त्यांना जागतिक पातळीवरती प्रसिद्ध बनवते. त्यांच्या उत्कृष्ट खेळामुळे त्यांना हॉकीचा जादूगार म्हणून देखील ओळखलं गेलं. ध्यानचंद यांच्या जन्मदिवशी म्हणजे 29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देखील साजरा केला जातो. हा पुरस्कार 1991-92 मध्ये सुरू करण्यात आला आणि त्यावेळी त्याचे नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असे देखील होतं. 6 ऑगस्ट 2021 रोजी केंद्र सरकारने हा पुरस्कार मेजर ध्यानचंद यांच्या नावाने समर्पित करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय क्रीडा क्षेत्रातील लोक आणि जनतेच्या मागणीवरती आधारित होता. मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा सन्मान करणे आणि देशातील युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहित करणे हे या बदलामागील प्रमुख उद्दिष्ट होते. हा पुरस्कार भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानला जातोय. याच्या माध्यमातून देशातील सर्वोत्तम खेळाडूंना त्यांच्या कामगिरीबद्दल गौरवण्यात येते. मेजर ध्यानचंद यांचे नाव हा पुरस्कार मिळाल्यामुळे हा सन्मान अधिक प्रतिष्ठित झाला असून त्यांचा आदर्श देखील देशातील अनेक खेळाडूंना प्रेरित करतोय.